मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावरती वृक्ष कोसळून दुर्घटना घडत असतानाच ठाणे महानगरपालिकेच्या कामकाजावरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी करून अधिकाऱ्यांना फटकारल्यानंतर वृक्ष प्राधिकरणाचा पदभार राजेश सोनावणे यांच्याकडून काढून पुन्हा उद्यान अधीक्षक केदार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। तर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यासिन तडवी यांना 8 दिवसाची समत देण्यात आली असून त्यानंतर त्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जातील। दरम्यान राजेश सोनावणे यांच्याकडे वृक्ष प्राधिकरणाचा पदभार कागदोपत्री असला तरी कामकाज अनेक वर्षापासून केदार पाटील पाहत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे। त्यामुळे पदभार बदलण्याच्या निर्णयावरती प्रश्न उपस्थित होत आहे। याविषयी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रशासनावरती टीका करत मे महिन्यामध्ये अल निनोच्या पार्श्वभूमीवरती झालेली महासभेमध्ये वृक्ष छाटणी आणि आपत्तीपूर्व तयारीबाबत सूचना देऊनही कोणतीही प्रभावी उपाययोजना झाली नसल्याचा आरोप केलाय। 2 महिने प्रशासन झोपले होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता, एका अधिकाऱ्यांकडे अनेक विभागांचा अतिरिक्त पदभार आणि कंत्राटी मनुष्यबळावरती वाढते अवलंबित्व यामुळे कामकाजावरती परिणाम होत असल्याचे सांगत कायमस्वरूपी भरती करून प्रशासन आणि सक्षम करण्याची मागणी उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल आपत्ती व्यवस्थापनाला व्हिजिट दिली। आज ते पालकमंत्री या नात्याने व्हिजिट दिली, परंतु प्रशासन महापालिका गेली 2 महिन्यापूर्वी म्हणजे मे महिन्यामध्ये अल निनो सुप्रीम या विषयावरती लक्षवेधी घेण्यात आले। सन्माननीय सदस्य राजेश मोरे आणि विकास रेपाळेंनी यांनी ही लक्षवेधी घेतली होती। ह्या लक्षवेधीवरती जवळजवळ 4 तास सभागृह चर्चा झाली। जवळ 40च्या वर सन्मानित सदस्यांनी त्याच्यावरती आपलं मत व्यक्त केलं। त्यानंतर प्रशासनाने सांगितले की आम्ही 100% सर्व ची खबरदारी घेतलेली आहे आणि कुठलाही असा प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे, परंतु प्रत्यक्ष तसं दिसत नाही आहे। जर ती मेमध्ये झालं तर वृक्ष प्राधिकरणाने काय केलं 2 महिने, आज सगळे वृक्ष पडत आहेत, दुर्घटना घडत आहेत आणि हजारोच्या वर वृक्ष आज पडलेले आहेत। ह्याला जबाबदार कोण? मग जर लक्षवेधीमध्ये जर सन्मान्य सदस्यांनी घेतली विषय आणि त्याच्यावर प्रॉपर काम प्रशासन करतो, आयुक्तांनी घोषणा पण केली, पण नक्की खालचे अधिकारी काम करत आहेत का हा प्रश्न आहे। त्यातच सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण महाराष्ट्राचं अतिवृष्टीमुळे आहे सगळीकडे बघावं लागतं। आज ठाण्यामध्ये येऊन त्यांच्या आदेशाची वाट बघत होते का प्रशासन? मग त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी प्रशासन आता जागे झालं का? तर ती वेळ येऊ द्यायला नाही पाहिजे होती। त्याच्याच अगोदरच प्रशासनाची काळजी घ्यायला पाहिजे होती। आणि आताही पदभार जरी दिल्यानंतर किंवा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याला दिल्यानंतर पण खाली काम करणारी ती टीमच आहे। मग ती टीम प्रॉपर काम करते आहे का? त्याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे? ते प्रॉपर होत नाही आहे। तर त्याच्याकडे आयुक्त महोदय आणि त्यांच्या लोकांनी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि विभागवाईज प्रॉपर काम केलं तर हे काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल। नक्कीच मनुष्यबळ महापालिकेमध्ये अधिकारीमध्ये पण कमीच आहेत। बरेच अधिकारी रिटायर झालेले आहेत आणि एकाच अधिकाऱ्याला 4-4, 5-5 पदभार दिलेला आहे विभागाचा, तर त्याच्यात ते कंट्रोल त्या अधिकाऱ्यांकडून होत नाही। एक तर अधिकाऱ्यांची भरती तसेच ग्राउंड लेवलला जे मनुष्यबळ तेही पाहिजेत। कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून आपण काम करून घेतो, तर कॉन्ट्रॅक्टरची माणसं किती वेळा करणार आपुलकीने? जो महापालिकेचा कर्मचारी असेल परमनंट तो प्रामाणिक काम करेल, कारण त्याची नोकरी त्याची रोजीरोटी आहे। कॉन्ट्रॅक्टवाल्याला काय तो दुर्लक्ष करतो, कारण त्याला माहीत आहे माझं कायमचं नाही आहे। तर कुठेतरी प्रशासनाने ह्याच्यावर विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि नवीन भरती तात्काळ करावी आणि मनुष्यबळ जे कमी दिसतंय त्याच्यावर महापालिकेचा कर्मचारी थेट भरती करून आणावा हीच प्रशासनाला विनंती आहे।